नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय हा झोपायला आतमध्ये येतो. झोप्यावर झोपून तो आता विचार करतो की मला नक्की सकाळी काय झालं होतं. मी तर इतकी भांग सुद्धा पिलो नव्हतो आणि जेव्हा आता त्याने रमाला रंग लावलेला आहे, एकमेकांना मिठी सुद्धा म्हणजे मारून एकमेकांच्या गालाचा रंग एकमेकांच्या गालाला लावला. हे सर्व काही आता त्याला हुबेहूब आठवतं. त्या गोष्टीचा तो विचार करतो की हे सगळं काही झालं ते व्यवस्थित झालं, पण तरी सुद्धा असं का होत असेल. आणि त्यानंतर मात्र मला आभ्याने हाक मारली होती आणि लगेच मी तिकडे गेलो आणि त्यानंतर मात्र त्याच्यासमोर पुन्हा त्याला रमा आली असे वाटत असते, परंतु ती माही असते आणि जे काही रंग लावला होता ती रमा असते. परंतु अक्षयला मात्र हे कोणं काही माहिती नसतं. परंतु आता अक्षय विचारच करत असतो की जेव्हा ती माझ्या समोर पुन्हा आली परंतु तिच्या चेहऱ्यावरचा रंग हा गायब झाला होता. असं झालंच कसं असेल. आणि जेव्हा मात्र त्याने रमाला रंग लावताना जे फील त्याला झालं होतं तेव्हा मात्र त्याने माहीला हा रंग तेव्हा परत लावला. ते फील मला तेव्हाच आता ते माहीला रंग लावताना का झालं नसेल असं त्याला वाटत असतं, कारण ही तर माही असते आणि ती तर आपली रमा असते. ह्या फिलिंगचा तो आता विचार करत असतो की आपली रमा आणि या नक्की मध्ये काहीतरी भेद आहे म्हणून आपल्यासोबत असं काय घडतं हेच त्याला नाही कळत. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा आपल्या रूम मध्ये असते आणि ती सुद्धा आता झोपण्याच्या वेळेस तिला झोप येत नसते. ती सुद्धा त्याच विचारत असते की नक्की अक्षय माझ्यासोबत तर असे वागले, परंतु त्यांनी मला इतक्या दिवसातून पाहिलं, इतक्या दिवसातून मी त्यांच्या समोर आले, तरी सुद्धा असं आश्चर्य का वाटलं नसेल. नक्की त्यांना माझा काहीतरी भास झाला असेल, मी त्यांना खरी नाही असं त्यांना वाटत असेल. इतक्या दिवसातून त्यांनी मला बघितले तरी सुद्धा ते माझ्यासोबत असं नाही वागणार. म्हणून आता इकडे रमाला सुद्धा टेन्शन येत आणि तिला सुद्धा आता अक्षय आणि ती जेव्हा एकमेकांना असे भेटलेत आणि एकमेकांचा धक्का एकमेकांना लावून ते एकमेकांच्या समोर आले, हे सगळं काही त्यावेळची क्षण तिला आठवतात. तेव्हा अक्षय म्हणतो की तू आलेस आणि रमा म्हणते की हो मी आले. तर अक्षय तिच्या गालाला रंग लावतो आणि तुला माहिती आहे ना रमा की तुला रंग लावल्याशिवाय माझी होळी पूर्ण होत नसते. आणि क्षणभरच त्यांना माझं प्रेम आठवलं होतं आणि दुसऱ्या क्षणी ते त्यांच्या बायकोबरोबर नाचायला सुद्धा लागले होते. जे काही देविकाने आता मोबाईलमध्ये अक्षय आणि माही डान्स करत आहे हा व्हिडिओ रमाला दाखवलेला असतो. त्याची आता रमा आता पूर्णपणे विचार करत, म्हणजे ते त्यांच्या बायकोसोबत खूप असे आनंदात आहे. अगदी आनंदात ते आता तिच्याबरोबर डान्स करतात आणि रमा आता विचार करते की खरंच आहो तुम्ही माझ्याशिवाय इतक्या आनंदात आहात का हो. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा तोच विचारत असतो आणि त्याला सुद्धा झोप येत नसते, म्हणून तो आतमध्ये येतो आणि माही झोपलेली असते. तिच्या डोक्यावर लगेच अगदी हात आपला ठेवतो. तेव्हा आता माही म्हणते की अक्षय, तेव्हा आता अक्षय मनात म्हणतो सगळ्या काही प्रश्नांची उत्तर तर माझ्या समोरच आहे. मला कितीही फील झालं नसेल परंतु तुझ्या मनात मात्र मीच आहे हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. म्हणून अक्षय उठतो आणि बाहेर निघून जातो. त्यानंतर आता सकाळ होते. अक्षय, अभि आणि आजी तयार होतात. तर आजी म्हणते की चला आता निघूयात. तर अक्षय म्हणतो की अगं समोरच्याने अजून उत्तर नाही दिलेलं आणि मीटिंग तर आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, पण आपल्याला कळायला नको का. तर आजी म्हणते की अरे इतकं महत्वाचं आहे तर चल मग निघूया. तेव्हा अक्षय म्हणतो की आपण लाख निघू. अगं पण त्यांच्या सेक्रेटरीने हे कन्फर्म तर द्यायला हवं. दरवेळेस तो उडवाउडवीचे उत्तर देतो. आज 11ची वेळ दिलेली आहे आणि नंतर परत म्हणतो की थांबा सरांना वेळ नाही, सर बिझी आहे. एकही व्यवस्थित उत्तर तो देत नाही. मग आपण कसे मुंबईला जाणार आहोत बरं. त्यावर आता अभि सुद्धा म्हणतो की हो मेलवर सुद्धा त्यांचं काही अजूनपर्यंत आलेले नाही. मग सांगा आता काय करायचं आहे. आपण जायचं की अजून काही वाट बघायची त्यांची. तेव्हा आजी म्हणते की अरे पण आपल्याला तिकडे जाणं हे गरजेचं आहे, त्यामुळे चला लवकरच निघूया. आणि तेवढ्यात माही बाहेर येते. माही विचारते की काय तुम्ही कुठे निघतात इतक्या वेळ. त्यावर आता अक्षय म्हणतो की अगं मुंबईला जायचं आहे, एक महत्वाची मीटिंग असल्यामुळे. तर अक्षय आजीला म्हणतो की बरं ठीक आहे, निघण्या अगोदर मी त्यांना परत एकदा फोन करून पाहतो. म्हणून आता लगेच अक्षय त्या साहेबांना फोन लावतो. ते साहेब फोन उचलतात आणि हॅलो बोला असे म्हणतात. तर अक्षय म्हणतो की आजच्या मीटिंग बद्दल तुम्ही सकाळची 11ची वेळ दिली होती. तेव्हा आता ते साहेब म्हणतात की हो एका आठवड्यापूर्वी मी तुम्हाला 11ची वेळ दिली होती, परंतु जरा प्रॉब्लेम झालेला आहे की साहेबांना वेळ नाही म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो पण असं कसं, तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे, नक्की काय आहे ते खात्री करून सांगा. तेव्हा आता ते साहेब म्हणतात की बरं एक काम करा, तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो तुम्ही असं काय करतात, आम्हाला पुण्यावरून यायचं आहे. तेव्हा तो आता म्हणतात की हे बघा तुम्ही मुंबईला येऊन का राहत नाही, तुम्ही मुंबईत येऊन
शिफ्ट व्हा आणि आम्हाला सुद्धा ते बरं पटेल. आणि हे बघा, एनिवे जर आज साहेबांना वेळ असेल तर आज आपण नक्की मीटिंग करूया, नाहीतर उद्या परवा किंवा 2-3 दिवसात होईलच, म्हणून तो असे उडवाउडवीचे उत्तर देत असतो. तेव्हा आता अभि म्हणतो की हो, आणि आता आपल्याला मात्र यांच्याबरोबर कोणतीही मीटिंग नकोच आता आपल्याला. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हो ना, कुठे तो समर देवधर माणूस आणि त्यांचा हा सेक्रेटरी, आणि चला एनिवे आपण तिकडे जाऊयात आणि धडकू एकदाच तिकडे जाऊन. तेव्हा ते तिघेही जायला निघतात, परंतु माही म्हणते की लगेच कशाला तिकडे जाऊन धडकतात, आणि तुम्ही ते माणूस काय नक्की फोनवर बोलला हे ऐकलं नाही का? तो माणूस जे काही बोलत होता त्यावरून असं समजतं की तो अपॉइंटमेंट घेण्यासाठी विसरलेला आहे म्हणून, त्यामुळे तो तुम्हाला उडवा आणि उडवीचे उत्तर देतो. तो तुम्हाला काय म्हणाला की उद्या परवा कधी सुद्धा, असे उडवा आणि उडवीचे उत्तर कोणी देतं का? तो माणूस जरा वेडा आहे का, असं कोणी बोलते का? बरं ठीक आहे, जरी त्यांनी अशी उत्तर दिली तर तुम्ही काय करता, लगेच तिकडे जाताल का? आणि काय तुम्ही कोणी आहात का त्यांनी बोलावल्या तुम्ही तिकडे पळत सुटायला? तेव्हा आता अक्षय तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि माहीला म्हणतो की हे बघ, तुला काही माहिती नाही. आणि तर लगेच रमा सुद्धा त्याच्या हाताला हात लावते आणि म्हणते मला सगळं काही माहिती आहे. एकतर त्या माणसाची चूक आहे, तो माणूस चुकला, त्यांना त्यांच्या वेळेची किंमत आहे, मग त्यांनी तुमच्या वेळेची किंमत करायला नको का? ती माणसं तुमच्या चांगुलपणाची फायदा घेतात हे लक्षात घ्या. आता ते असे वागतात आणि नंतर त्यांचा फायदा झाल्यानंतर पैसे देताना सुद्धा ते असेच वागतील, हे तुम्हाला सगळं काही कळते का? त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊच नका. त्यानंतर आता देविका इकडे फोनवर बोलत असते आणि माही म्हणजे आपली रमा तिचं सगळं काही बोलणं चोरून ऐकते. आणि आता फोनवर बोलून झाल्यानंतर ती तिचा मोबाईल तिथे टेबलवर ठेवते आणि ती काम करता करता फाईल चेक करत आतमध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात रमा धावत येते आणि तिचा मोबाईल उचलून ती आता अक्षयला फोन करायचं ठरवते. इकडे कोणी नाही तोपर्यंत यांना इकडे एक फोन तरी लावते. तेव्हा रमा लगेच आता फोन करते, तर इकडे आता अक्षय म्हणतात की चला आता निघूयात. आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर फोन येतो आणि तो फोन घेणार तोच लगेच माही त्याच्या हातातील मोबाईल हिसकावते आणि अक्षयचं तोंड दाबून म्हणते की हो, मी अक्षय मुकादम यांची मिसेस अक्षय मुकादम बोलते. आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही माझ्या नवऱ्याशी असं नाही बोलू शकत, कळले ना तुम्हाला? तेव्हा आता माहीला सुद्धा माहिती नसतं की नक्की फोन कोणाचा आहे. तिला असे वाटते की नक्की त्या जेथे मीटिंगला जायचं आहे तर तेथूनच हा फोन आहे, असा तिचा गैरसमज होतो. तर इकडे आता माही असं बोलल्यानंतर रमाला तर खूप मोठा धक्का बसतो. एकतर तुम्हाला जे अगोदर करायचं होतं ते तुम्ही केलं नाही आणि एवढ्याशा कामासाठी तुम्ही पुण्यावरून माझ्या नवऱ्याला मुंबईला यायला सांगता. आयत्या वेळेस तुम्ही असं बोलू नाही शकत. अक्षय आता रमाच्या म्हणजे माहीच्या हातातील फोन हिसकावण्याचा खूप असा प्रयत्न करतो. आणि हे बघा, जसा तुम्हाला तुमचा वेळ महत्वाचा आहे तसा माझ्या नवऱ्याला माझा म्हणजे त्यांचा वेळ सुद्धा महत्वाचा आहे, कळले ना तुम्हाला? अक्षय आता तिच्या हातातून इतका फोन हिसकावण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिने मात्र अक्षयचं तोंड जोरात दाबून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता देविका तेथे येते आणि देविका रमाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते. देविका रागाने विचारते की मला न सांगता तू कुणाला फोन केला होता? तेवढ्यात इकडे अक्षय सुद्धा आता माहीच्या हातातील फोन हिसकावून घेतो. तर देविका आता इकडे रमावर खूपच चिडते की घोळ घालू नको, पुन्हा रागवते आणि पुन्हा स्वतःला शांत करून मुद्दाम रमासमोर नाटक करत म्हणते की रमा हे बघ, आणि परत म्हणते की हे बघ अगं, मी सगळं काही व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करते. अगं, तुला इतक्या मोठ्या घरात ठेवलं, तुझी इतकी मी काळजी घेते, खाण्यापिण्याची सगळी काही व्यवस्था व्यवस्थित ठेवली, आणि हे बघ आपण इतका छान असा प्लॅन करूयात आणि अक्षयला भेटूयात. आणि हे बघ, अक्षयला मी बोलावलं होतं परंतु तो अक्षय नाही आला. आता देविका आता हे सगळं काही रमाला खोटे सांगत असते, परंतु आता रमाला दुसराच एक धक्का बसलेला असतो आणि तिला इतकं वाईट वाटतं, कारण तिकडून जे काही तिने बोलणं ऐकलेलं असतं की मिसेस अक्षय मुकादम, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यानंतर आता इकडे अक्षय हा माहीवर खूप चिडलेला असतो की तुला काही कळते का, तू काय केले? तर माही म्हणते की हे बघा, मी काही चुकीचं नाही केलेलं. अभि फोन लावत असतो, परंतु आता अभि म्हणतो की अरे फोन तर बिझी लागतो. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, आता मध्ये तू बोलू नकोस, परंतु माही काही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की नक्कीच त्यांचा फोन असेल आणि त्यांनी परत फोन कसा केला असेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू बाजूला हो, मी फोन घेतो. तेव्हा आता तिकडून अक्षय आणि ह्या सर्वांना लगेच मीटिंगसाठी बोलावलं जातं. तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर आजी विचारते की काय रे, काय झाले? तर अक्षय म्हणतो की काही झालेली नाही, मीटिंग वगैरे काही कॅन्सल नाही झाली, चला निघूया. तेव्हा आता माही म्हणते की हा त्यांचा फोन होता, तर मी आता कुणाशी बोलले? तर
अक्षय म्हणतो की मला नाही माहिती आणि ते काही आता महत्वाचं आहे का, म्हणून अक्षय आजी अभि लगेच मीटिंग साठी निघून जातात. आणि आता माही तर खूप चिडलेली असते, कारण हे मला खूप असं बोललेत आणि मला काही माहिती नाही. या माणसाला काय माहिती आहे की मला काही माहिती नाही, आणि मला काय काय माहिती आहे हे जर याला कळलं तर मात्र ह्या माणसाला चक्कर येईल. म्हणून ती आता खूप इकडे भडकलेली असते. त्यानंतर आता इकडे रमाचा वेगळाच गैरसमज होतो आणि ती मात्र आता खूप अशी नाराज होते. रमा विचार करत असते की ह्या देविकाच्या मुलीचं यांच्याशी लग्न झालेलं आहे, तर मग यांचा नंबर यांच्याकडे का नसेल. जेव्हा मात्र आता मी मोबाईल घेतला होता आणि तो फोन घेऊन नंबर जेव्हा मी टाईप केला तेव्हा मात्र तेथे यांचं नाव तर आलंच नाही. नक्की काहीतरी घडलेलं आहे आणि काहीतरी गडबड नक्की वाटते, कारण ही जी काही मुलगी आहे ती यांचीच आहे किंवा नाही आहे हे खरंच कळेनासे झाले. ह्या मुलीचा एकही फोटो या घरात नाही, त्यामुळे मला सारखं सारखं यांच्यावर संशय येतो की नक्की हे काहीतरी खोटं बोलतात म्हणून. आणि मला मात्र त्यांनी काय ते थांबवून ठेवलं असेल, हे कोणत्या तरी संकटात तर नाही ना. ही माणसं त्यांची फसवणूक करतात का, नक्की काहीतरी अशी गडबड आहे तरी, नाहीतर हे असं कुणाशी असं लग्न नाही करू शकत. यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर, आणि इतक्या कमी वेळात हे सगळं काही कसं घडू शकतं. म्हणून रमा आता खूप अशी विचारात पडलेली असते, कारण अक्षय कधीही इतक्या कमी वेळात मला नाही विसरू शकत आणि ते मात्र आता ह्या मुलीशी इतक्या कमी वेळात लग्नच नाही करू शकत. आणि आता मात्र त्या मुलीशी जे काही मी फोनवर बोलत होते त्या मुलीचा आवाज जवळपास माझ्यासारखाच आहे, अगदी सेम माझ्या आवाजासारखा आवाज तो येत होता. मला सगळं काही हे जे सांगतात ना ते खोटं वाटतं. मला इथून बाहेर पडून हे जे काही चाललेलं आहे ना ते एकदा शोधायला हवं, माझ्या डोळ्यांनी बघायला हवं नक्की हे सर्व काय सुरू आहे. तर म्हणून आता रमाला खूप विचार येतो की काहीतरी आता शोधून काढावेच लागेल असे ती ठरवते. त्यानंतर आता इकडे माही आणि जे काही समर देवधर यांचा नंबर तिच्याकडे असतो आणि ती आता कुणाची मुलगी आहे आणि तिच्या वडिलांची आणि आता समर देवधर यांची ओळख असते. म्हणून आता ती आपली ओळख करून त्यांच्याशी बोलत असते की तुम्ही मुकादमांना काही अशी मीटिंग बद्दल अपॉइंटमेंट दिली होती का आणि त्यांची आज मीटिंग वगैरे काही होते का. तेव्हा आता लगेच ते समर देवधर म्हणतात की नाही, त्याबद्दल तर मला काहीच अशी आतापर्यंत माहिती नाही. तेव्हा आता लगेच माही म्हणत असते की हे बघा, आणि तुमचे सेक्रेटरी तर वेगळंच काहीतरी सांगतात आणि त्यांनी मात्र मुकादमांना आत्ताच पुण्यावरून निघायला सांगितलं आणि त्यांना वेळ सुद्धा सांगितलेली नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्लायंट बरोबर असं वागतात का. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की माझे डॅड किती प्रोफेशनल होते आणि जेव्हा तुमच्या कंपनीचे शेअर्स पडले होते तेव्हा मात्र माझ्या डॅडने तुम्हाला हेल्प केली होती आणि व्यवस्थित पुरेपूर काळजी सुद्धा घेतली होती की तुम्हाला काही कमी वाटायला नको म्हणून. अगदी व्यवस्थित त्यांनी तुम्हाला रिस्पेक्ट दिला होता, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला तात्काळ ठेवलं नव्हतं. बहुतेक मला असं वाटतं की परंतु तरी सुद्धा तुम्ही तुमच्या क्लायंट सोबत असं माझ्या डॅड सारखं नाही वागत. तेव्हा मात्र आता समर देवधर म्हणतात की सॉरी मॅडम, मला माहिती नव्हतं की ते तुम्हाला ओळखतात म्हणून. तेव्हा आता माही म्हणते की हो, अहो ओळखत जरी नसला तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत असेच वागले असते का. हे बघा, माझे डॅड कायम नेहमी मला सांगायचे की कामवाल्या बाईच्या सुद्धा वेळेची किंमत असते. आणि तेवढ्यात मात्र आनंद दरवाजा उघडून आत येतो आणि दरवाजात उभा राहून तो माहीचं सर्व काही बोलणं ऐकत असतो. तर माही म्हणते की हो, कधी कुणाला गरज पडेल हे काही सांगता येत नाही, कधीही कुणाला कमी लेखू नका, कधी केव्हा कुणाला आपली मदत होऊ शकते आणि आपल्याला सुद्धा मदत लागू शकते. आणि माझा कॉल तुम्हाला आला होता हे तुम्ही मुकादमांना प्लीज सांगू नका. तेव्हा मात्र आता समर देवधर म्हणतात की बरं ओके, डोंट वरी, आणि फोन ठेवतात. तेव्हा आनंद हे सर्व ऐकतो आणि लगेच तो माहीकडे आत येतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की माही, अगं काय करतेस तू हे, आणि हे सगळं करण्याची काही गरज नाही. इनफॅक्ट म्हणजे अक्षयला जर खरं कळलं ना की तू नक्की कोण आहे तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ, मला नाही पटलं की ते अक्षयशी असं वागले म्हणून, आणि जे माझ्याकडून पॉसिबल होतं तेच मी केलं. अक्षयला प्रोटेक्ट करणं ही माझी एक जबाबदारी आहे आणि फक्त मी माझी जबाबदारी पार पडली. ओके, आणि हे काय तुमची नवीन लुक, आता काय ही स्टोरी असेल. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ, ती लॉंग स्टोरी आहे, मी तुला नंतर व्यवस्थित सगळं काही सांगेल. काही करते ती चांगलं योग्य प्रकारे कर, अक्षयला काही कळून देऊ नको. तेव्हा आता माही म्हणते की बरं यस अँटी, आणि आता आनंद बाहेर निघून जाते. तेव्हा आता माही मनात म्हणते की मी असताना अक्षयला काही होऊन देणार नाही, कारण ती आता अक्षयच्या प्रेमात पडलेली असते. अक्षय आणि रमाचा तो फोटो पाहून आता ती खूप काही ठरवते आणि खुश होते. त्यानंतर आता अक्षय, अभि आणि हे सगळेजण गाडीमध्येच असतात. तेव्हा समर देवधर यांचा फोन डायरेक्ट आता अक्षयला येतो आणि अक्षय मुकादम, मी समर देवधर बोलतो असे ते म्हणतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की सर, अरे
स्वतः तुम्ही फोन केला? आम्ही मुंबईला यायला निघालोच होतो. तेव्हा आता समर देवधर म्हणतात की नाही, आता तुम्ही येऊ नका, मी उद्याच तुमच्या ऑफिसमध्ये येतो. आणि सॉरी, तुम्ही म्हणजे माझ्या सेक्रेटरीने तुम्हाला तात्काळ ठेवलं, मी त्यांना चांगलं झापलेलं आहे. त्यांनी मला आतापर्यंत सांगितलेलेच नाही, नाहीतर मी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली असती. आणि त्याचं काय आहे हे बघा, प्रत्येकासाठी प्रत्येकाचा वेळ तेवढाच महत्वाचा असतो. उद्या जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही या आणि वेळेत या, आणि तुम्ही सांगा त्या वेळेला मात्र मी तुम्हाला तिथे हजर असेल. तेव्हा आता अक्षय खुश होऊन म्हणतो की हो हो सर, सांगतो मी तुम्हाला. तेव्हा आता समर देवधर म्हणतात की ओके आणि थँक्यू सर. तेव्हा आता अभि हा अक्षय कडे पाहतच असतो. तेव्हा अक्षय फोन ठेवतो आणि अक्षयला हसू येतं. अक्षय म्हणतो की खरंच काय गंमत आहे. तर आजी विचारते की काय रे अक्षय, काय झाले? तेव्हा अक्षय म्हणतो की आजी अगं समर सरांचाच फोन होता. तेव्हा अभि म्हणतो की काय? तर अक्षय म्हणतो की हो, आपल्याला मुंबईला जाण्याची काही गरज नाही, तेच उद्या आपल्या ऑफिसमध्ये येतात. ते फक्त म्हणाले की वेळ कळवा, मी लगेच येतो. तर अभि आणि आजी हे ऐकून तर खुशच होता. तर अक्षयला हसू येतं. अक्षय म्हणतो की काय, कोणी जादू केली माहिती नाही. आणि अक्षयला आता जे काही आता माहीचं बोलणं आहे ते आठवतं. तर तो मनात म्हणतो की रमा जे म्हणाली तेच समर देवधर सर सुद्धा म्हणाले की प्रत्येकासाठी प्रत्येकाचा वेळ खूप महत्वाचा असतो. त्यानंतर आता इकडे साई आपल्या मोबाईल मध्ये आपल्या रमाचा फोटो प्रत्येकाला दाखवत तिला शोधत असतो की यांना कुठे बघितलं का, असे एका दादाला विचारतो. तेव्हा आता कोणी आता साईला नाही म्हणत असतो की नाही बघितले. तेव्हा मात्र आता इकडे एका चहा टपरीवर तो येतो आणि त्या काकांना तो फोटो दाखवतो की यांना तुम्ही बघितलं का. तेव्हा ते चहावाले काका म्हणतात की हो नाही, तर त्या मुजुमदारांची मुलगी सिगरेट पीत पीत ते येथे येत होती. तेव्हा आता साई विचार करतो की सिगरेट. तेव्हा आता लगेच चहावाले काका म्हणतात की कुठेतरी ती बाहेर निघून गेली होती आणि आता परत आलेली दिसते. अहो मी तिला पाहिलेला आहे आणि हाच समोर तिचा बंगला आहे. तेव्हा मात्र आता लगेच साई त्यांना विचारतो की त्यांचा नवरा. तेव्हा आता लगेच ते चहावाले काका म्हणतात की नाही हो, तिचं अजून लग्न झालेलं नाही, परंतु कोणी मात्र एक बॉयफ्रेंड आहे. आणि ह्या लोकांचं काय हो, मोठे लोक वेगळे असतात, दररोज एक रोज बॉयफ्रेंड बदलत असतात, पण त्यांचं लग्न नाही झालेलं बघा. तेव्हा आता साईला तर खूप टेन्शन येते आणि इकडे साईच्या कानावर तर भलतच पडतं. तेव्हा आता साई त्यांना पुन्हा विचारतो की मला एकदा विचार करून सांगा की खरंच त्यांचं लग्न नाही झालेलं का. तेव्हा आता चहावाले काका म्हणतात की अहो साहेब, नाही झालं आणि अशा लोकांच्या लग्नाची हेडलाईन बनते. तेव्हा साई पुन्हा म्हणतो की तुम्ही खोटं बोलतात का मला, हा एवढा मोठा बंगला आहे का त्यांचा. तेव्हा आता ते चहावाले काका म्हणतात की अहो साहेब, अहो 100% मी तुम्हाला हे सर्व खरं सांगतो. तेव्हा साईला तर भलतंच टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे अभि मस्त पॉपकॉर्न खात असतो आणि तो आता माहीला म्हणतो की एक मस्त अशी मोठी गुड न्यूज मी तुला देतोय. तेव्हा मात्र आता माही म्हणते की हो हो, आणि दोघंही आता एकमेकांच्या हातातील ती पॉपकॉर्नची वाटी घेत असतात. तेव्हा आता अभि म्हणतो की अगं तुमच्या लग्नाचा वाढदिवस येतोय आणि सॉरी, तुझ्या म्हणजे अक्षय आणि रमाच्या लग्नाचा वाढदिवस येतो. तेव्हा आता माही त्याच्या ते हातातील वाटी घेते आणि हॅलो, म्हणजे माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचा वाढदिवस येतोय ना. तेव्हा आता अभि म्हणतो की हो तेच, आणि आता तूच रमा आहे हो की नाही. तेव्हा माही म्हणते की हो ना ऍब्स, अरे माझी काहीतरी हेल्प कर, आणि तो दिवस आहे ना, त्या दिवसात मला इतकं छान असं अक्षयसाठी प्लॅनिंग करायचं. तेव्हा आता अभि म्हणतो की एक्झॅक्टली अगं माही, त्याच कामासाठी मी आलो होतो. तुला अक्षय आणि रमा यांच्याबद्दल जी काही माहिती हवी असेल, ज्या काही त्यांच्या जुन्या आठवणी असतील, सगळं काही तुला हवं असेल तर ते मला सांग. इस काम केले तुझा हा बंदा तुझ्यासाठी हजर असेल. तेव्हा आता माही म्हणते की हे पग, मला तुला असं विचारायचं होतं की अक्षय आणि रमा हे कुठे कुठे जात होते, त्यांच्या आवडत्या जागा कुठे कुठे होत्या, म्हणजे जर कॉफी प्यायला त्यांना जायचं असेल तर ते कॉफी पिण्यासाठी कुठे जात होते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षयला काय असं गिफ्ट द्यायचं. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे बापरे, विचार तर करायला हवा. तेव्हा माही म्हणते की अरे नको विचार करू, मी आता विचार केलेला आहे. तेव्हा आता अभि आता माहीला घेऊन जेथे पाणीपुरीचा स्टॉल लागलेला असतो तेथे घेऊन येतो, आणि आपण ह्या रस्त्यावर का आलो तुला माहिती आहे ना, अक्षय आणि रमा येथे संध्याकाळी पाणीपुरी खाण्यासाठी येत होते. म्हणजे हे बघ, अक्षयला काही फार अशी आवड नव्हती रस्त्यावर खाण्याची, परंतु रमामुळे या सगळ्याची त्याला सवय झाली होती आणि सगळं काही अगदी मनापासून आवडायला सुद्धा लागले होते. तेव्हा आता हे ऐकून माही म्हणते की सो स्वीट, परंतु ऍप्स मात्र मी तुला जे काही सांगते ते लक्षात ठेव, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याबद्दल सगळं काही तुम्हाला सांगून ठेव, म्हणजे अक्षय बरोबर जेव्हा मी बाहेर पडे आणि एकतर तो अक्षय खूप काही प्रश्न विचार, आणि त्याने जर मला असेच काहीतरी प्रश्न विचारले तर मी आणखीन कन्फ्युज होईल. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ, आपण काही येथे पाणीपुरी खाण्यासाठी नाही आलोत, हे सगळं सांगण्यासाठीच मी तुला येथे घेऊन आलो. तेव्हा माही म्हणते की हो ना रिअली ऍब्स. तर अभि म्हणतो की तू व्यवस्थित लक्ष देऊन तर ऐकतेस ना, आणि पुढची गोष्ट ऐक असं म्हटल्यानंतर तेवढ्यात आता तो मोठ्याने एका मित्राला आवाज देतो की ए रंजा. तेव्हा आता माही म्हणते की काय, तर अभि म्हणतो की सॉरी अगं, माझा एक मित्र मला भेटला, तू एकच मिनिट थांब, हवं तर तू चहा पी तोपर्यंत, मी आलोच तोपर्यंत. आणि लगेच तो आता त्या रणजित पाटील आहे त्याचा तो मित्र
मित्र त्याच्याकडे निघून जातो। तेव्हा आता माहीला मात्र ह्या अभिचं हसू येतं। तेव्हा आता माही एका टपरीवर येते आणि मात्र ती आता चहा मागते। तेव्हा तो चहावाला तिला चहा देतो आणि मित्रांनो आता हा साई सुद्धा रमाला शोधत शोधत अगदी तेथेच आलेला असतो। तेव्हा मात्र आता त्याला समोर तेथे टपरीवर आपली रमा, त्याला असं वाटतं की नक्की ही रमाच आहे, म्हणून तो धावतच आता इतका खुश होतो आणि धावतच तेथे यायला निघतो। तेव्हा तो आता श्रद्धा करतच तिच्याजवळ येतो। तेव्हा माही तर आणखीनच इतकी घाबरते की नक्की हा कोण असेल आणि हा मला श्रद्धा का म्हणत असेल। तेव्हा आता माहीलाही काही कळत नसतं। ती म्हणते की सॉरी, आय एम नॉट श्रद्धा, आणि इंग्लिश मध्ये ती आता बोलते तर साई म्हणतो की तुम्ही नक्की काय बोलतात आणि तुम्ही मला नाही ओळखत का। तेव्हा आता माही म्हणते की नो। तर साईला आता खूप असं अवघडल्यासारखं वाटतं। तेव्हा आता साईचा सुद्धा वेगळाच गैरसमज होतो। साई म्हणतो की अच्छा, म्हणजे तो माणूस जे काही बोलत होता ते सगळं काही खरं आहे। तेव्हा आता लगेच माही म्हणते की हॅलो, एक्सक्यूज मी, नक्की तुम्हाला काय म्हणायचं। तेव्हा साई म्हणतो की मला सगळं काही कळलेलं आहे, तुम्ही एका मोठ्या श्रीमंत घरातील आहात आणि तुम्ही मुजरकरांच्या मुलगी आहे, हे सगळं काही सत्य मला कळलेलं आहे। तेव्हा आता माही तर आणखीन घाबरते आणि तिला आता धक्काच बसतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आनंद मात्र आता अक्षयला सांगत असतो की हे बघ, आपली रमा खरंच अँटिक होती आणि तिच्यासारखं कोणीच होणं नाही। तर अक्षय आता आनंदच्या या बोलण्याचा बारीक विचार करतो, कारण हा होती म्हणलेला असतो। तर आता लगेच आनंदला तो विचारतो की होती म्हणजे काय। त्यानंतर मात्र इकडे जे काही रमाला माही बनून सगळ्या वकील यांच्या समोर आणलेलं असतं आणि ते पण सगळं काही। तेव्हा मात्र आता जेव्हा वकील साहेब म्हणतात की आज सुद्धा यांची अवस्था बोलण्यासारखी नाही, तेव्हा मात्र आता रमा म्हणते की ही खोटारडी बाई आहे, हे जे काही करतात ना माझी अवस्था तुमच्या समोर, मला औषध देतात। तेव्हा आता देविकाला इतका राग येतो आणि देविका सनकनी एक आता रमाच्या कानामागे देते। तेव्हा मात्र आता वकील साहेबांना राग येतो। वकील साहेब म्हणतात की हे केस आम्हाला पोलिसांकडे द्यावी लागेल। तेव्हा आता देविकाला तर खूप राग येतो, देविकाला धक्काच बसतो आणि नीलला सुद्धा। तेव्हा आता रमा सुद्धा हे सर्व ऐकते। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।